मित्रांनो, स्वागत आहे आपल्या YBT अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती. या व्हिडिओच्या माध्यमाने आज आपण BMC मध्ये नवीन जी पदभरती आलेली आहे 690 जागांसाठी, या पदभरतीसाठी ऑनलाईन अर्ज कसा भरायचा याविषयी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण बघणार आहोत. तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला ऑनलाईन अर्ज घर बसल्या व्यवस्थित भरता येत नसेल, आमच्या टीम कडून तुम्हाला भरून घ्यायचा असेल तर इथे एक नंबर दिलेला आहे. तिथे WhatsApp वरती तुम्ही मेसेज करू शकता. फक्त पदाचं नाव सांगायचं, जसं की BMC या पदासाठी अर्ज भरायचा आहे. त्यानंतर डॉक्युमेंट लिस्ट तुम्हाला सेंड केली जाईल आणि घर बसल्या तुमचा ऑनलाईन अर्ज भरून दिला जाईल. तसा ऑनलाईन अर्ज कसा भरायचा सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमाने आपण बघणार आहोत. तर चला जास्त व्हिडिओचा वेळ वाया न घालवता या व्हिडिओला आपण सुरुवात करत आहोत. तर बघा, आजपासून ऑनलाईन अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे आणि शेवटची तारीख असणार आहे 16/12/2024. 16 डिसेंबर पर्यंत तुम्ही ऑनलाईन अर्ज भरू शकता. तर बघा मित्रांनो, यामध्ये प्रामुख्याने 2 पदांसाठी पदभरती आलेली. मित्रांनो, यामध्ये पहिलं पद असणार आहे कनिष्ठ अभियंता आणि दुसरं पद असणार आहे दुय्यम अभियंता. तर याच्यामध्ये वेगवेगळ्या ट्रेड्ससाठी ही पदभरती असणार आहे. मित्रांनो, यामध्ये यांत्रिकी झालं, विद्युत झालं, स्थापत्य झालं, हे दोन्ही पदांसाठी हे जे ट्रेड्स आहेत त्याच्यामध्ये ही पदभरती आलेली आहे. संपूर्ण माहिती आपण जाहिरातीबद्दल बघितलेली आहे. सकाळचा व्हिडिओ जर बघितला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक भेटून जाईल किंवा चॅनलवरती तुम्ही जाऊन व्हिडिओ बघू शकता. जाहिरातीवरती आपण सविस्तर चर्चा केलेली आहे. तर चला डायरेक्टली ऑनलाईन अर्ज आता कसा भरायचा या गोष्टीला आता आपण सुरुवात करत आहोत. तर बघा, वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये भेटून जाईल. वेबसाईटला ओपन करायचंय. इथं क्लिक हिअर फॉर न्यू रजिस्ट्रेशनचा ऑप्शन आहे, इथे क्लिक करायचंय. इथे पहिलं नाव टाकायचं, तेच नाव तुम्हाला खाली टाकायचंय. मधलं नाव टाकायचं, तेच नाव तुम्हाला पुन्हा खाली टाकायचंय. आडनाव टाकायचं, तेच नाव तुम्हाला पुन्हा खाली टाकायचंय. त्यानंतर पूर्ण नाव ऑटोमॅटिकली इथं तुमचं येऊन जाणार आहे मित्रांनो. ठीक आहे. त्यानंतर पुढे आल्यानंतर इथं मोबाईल नंबर टाकायचा, तोच मोबाईल नंबर पुन्हा टाकायचा, खाली यायचंय. खाली आल्यानंतर इथे ईमेल आयडी टाकायचंय. ईमेल आयडीचं फक्त युजर नेम टाकायचंय. युजर नेम म्हणजे जसं की तुमचं अजय नाव असेल आणि पुढे काय अंक किंवा तुमचं पूर्ण नाव तुम्ही टाकलं असेल तर ते फक्त नाव टाकायचंय. पुढे जे @ असतं ते तुम्हाला इथे टाकायचं नाहीये. @ ऑलरेडी आहे. फक्त इथे डोमेन नेम तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं gmail.com. ठीक आहे. हा झाला तुमचा पूर्ण ईमेल, जसे की ajay@gmail.com. जर तुमचं जे पण असेल ते पुढे तुम्ही युजर नेम टाका. @ ऑलरेडी आहे, टाकू नका आणि खाली तुम्हाला gmail.com हे सिलेक्ट करायचंय. आणि खाली इथे जो ईमेल आपण कन्फर्म करताय इथे मात्र तुम्हाला पूर्ण तुमचा ईमेल टाकायचा आहे, जसे की ajay@gmail.com. ठीक आहे. या स्वरूपामध्ये तुम्हाला खाली पूर्ण टाकायचं, वरती फक्त युजर नेम टाकायचंय. त्यानंतर हा कॅप्चा टाकून तुम्हाला इथं बघा, हा कॅप्चा टाकल्यानंतर इथं सेव्ह अँड नेक्स्टचं ऑप्शन आहे, इथे तुम्हाला क्लिक करायचंय. ही बेसिक इन्फो आहे मित्रांनो. त्यानंतर फोटो सिग्नेचर अपलोड करायचं, डिटेल अपलोड करायची, ऍप्लिकेशनचा प्रिव्ह्यू बघायचं, फोटो वगैरे सिग्नेचर वगैरे अपलोड करायची. त्यानंतर पेमेंट करून डायरेक्टली प्रिंट घ्यायची. संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमाने बघणार आहोत. तर चला पटकन ही माहिती टाकून इथं सेव्ह अँड नेक्स्ट वरती मी क्लिक करत आहे. तर बघा, पुढे तुम्ही सेव्ह अँड नेक्स्ट वरती क्लिक केल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला इथे बघा तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड इथे भेटून जातो. आता हा रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड व्यवस्थित तुम्हाला जपून ठेवायचा आहे, कारण इथून पुढे जेव्हा पण तुम्ही लॉग इन व्हाल तुमचे ऍडमिट कार्ड येईल, निकाल लागेल नाही तर इथून पुढे जी पण प्रक्रिया आहे मित्रांनो ती तुम्हाला याच्यावरतीच तुम्हाला लॉग इन करून बघायची आहे. जसे की ऍडमिट कार्ड बघण्यासाठी, रिझल्ट बघण्यासाठी किंवा तुम्हाला पुढे जेव्हा आपला फायनल निकाल लागेल तेव्हा सुद्धा तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्डची तुम्हाला गरज पडत असते. त्यामुळे हा रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड व्यवस्थित ठेवायचा आहे. तसा तुम्हाला तुमच्या ईमेल आयडी वरती आणि मोबाईल नंबर वरती सुद्धा हा पासवर्ड सेंड केलेला असतो, जो तुम्ही रजिस्ट्रेशन करताना टाकलेला असतो. ठीक आहे. त्यानंतर बघा, आता तुम्हाला पुढे फोटो आणि सिग्नेचर कसे अपलोड करायचे त्याच्याविषयी काही गाईडलाईन्स दिलेल्या आहेत, ते तुम्ही इथून वाचू शकता, काही अडचण नाही. तर बघा, इथे तुम्हाला चूज फाईलचा ऑप्शन आहे, इथे फोटोग्राफ तुम्हाला अपलोड करायचा आहे. फोटोग्राफ विषयी संपूर्ण माहिती तुम्हाला इथे बघा. तर बघा, जे आपल्याला गाईडलाईन्स दिलेले यामध्ये फोटोग्राफची साईज किती पाहिजे यामध्ये आपल्याला संपूर्ण माहिती दिली आहे. जसं की इथं कमीत कमी 20 KB आणि जास्तीत जास्त 50 KB फोटोग्राफ पाहिजे. त्याच प्रकारे आपल्याला सिग्नेचर आणि थंब इम्प्रेशन जे पाहिजे याच्याविषयी सुद्धा तुम्हाला इथं माहिती दिलेली आहे. ठीक आहे. तर हे तुम्ही वाचून घ्या. त्या स्वरूपामध्ये त्या साईज मध्ये फोटो तुम्ही तयार करा आणि त्यानंतर इथे चूज फाईल वरती तुम्हाला क्लिक करून इथे अपलोड करायचंय. आय कन्फर्मचं ऑप्शन आहे, इथे तुम्हाला क्लिक करायचंय. त्याच प्रकारे सिग्नेचर अपलोड करायचे, आय कन्फर्मचं ऑप्शन आहे, इथे तुम्हाला क्लिक करायचंय आणि त्यानंतर नेक्स्टचं ऑप्शन इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर पुढे बघा, आता डिटेलमध्ये माहिती तुम्हाला इथं भरायची. आता यामध्ये बघा, सर्वप्रथम पदाचं आपल्याला इथं सिलेक्शन करायचंय, कोणत्या पदासाठी इथं तुम्हाला अर्ज करायचा आहे. जसे की इथं ज्युनियर इंजिनियर साठी तुम्हाला सिव्हिल साठी अर्ज भरायचा असेल तर तुम्ही हे सिलेक्ट करू शकता. सब इंजिनिअरिंगचं पद आहे सिव्हिल साठी, याच्यासाठी अर्ज करायचा असेल तर इथे तुम्ही सिलेक्ट करू शकता. याच्या अगोदर जाहिरात तुम्ही व्यवस्थित वाचून घ्या. प्रत्येक पदानुसार बघा, इथं आपल्याला पदाचं नाव दिलेलं आहे आणि त्या पदानुसार कुठं किती जागा आहे, कॅटेगरीनुसार कुठं किती जागा आहे, संपूर्ण काय माहिती दिलेली आहे. तर तुम्हाला अर्ज भरण्यासाठी ही जी प्रक्रिया आहे ती सारखीच असणार आहे, परंतु तुमच्या कॅटेगरीनुसार कुठे किती जागा आहे हे तुम्ही व्यवस्थित बघून घ्या. त्यानंतर
या पदाचं तुम्हाला सिलेक्शन करायचंय. जसं की इथं मी आता एक पद इथं सिलेक्ट केलं, तुमची कॅटेगरी तुम्हाला सिलेक्ट करायची, तीच कॅटेगरी तुम्हाला इथं तुम्हाला पुन्हा व्हेरीफाय करायची. त्यानंतर तुम्हाला इथं मायनॉरिटी कम्युनिटी म्हणजेच तुम्ही यामध्ये येत असाल मायनॉरिटी कम्युनिटीमध्ये तर तुम्हाला येस करायचंय, अदरवाईज नो वरती तुम्हाला क्लिक करायचंय. तर बघा आता मित्रांनो, आता पुढे जे काही ऑप्शन आहेत यामध्ये बघा हे तुम्हाला काय महत्त्वाची माहिती दिली आणि काही ऑप्शन ऑटोमॅटिकली इथं डिसेबल आहे, इथं क्लिक केलं तरी काहीच होत नाही. तर हे का आहे मित्रांनो, ही जी वरती तुम्ही कॅटेगरी सिलेक्ट केलेली असते त्या कॅटेगरीनुसार तुमच्या कॅटेगरीनुसार जे पण तुम्हाला ऑप्शन आहेत ते एनेबल डिसेबल बघण्यासाठी भेटतील. काही अडचण घ्यायची नाही, कोणत्या प्रकारची चिंता करण्याची गरज नाही. इथे तुम्ही व्यवस्थित कॅटेगरी सिलेक्ट करून व्हेरीफाय केली की तुमच्या कॅटेगरीला जे पण ऑप्शन असतील तर ते तुम्हाला फक्त सिलेक्ट करायचं, येस नो इथं सिलेक्ट करायचं, पुढे वाचायचं आणि येस नो तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं. ठीक आहे. तर आता काही ऑप्शन ऑलरेडी इथं डिसेबल आहेत ही जी कॅटेगरी सिलेक्ट केलेली आहे त्यानुसार. जसे की आता एसटी कॅटेगरी सिलेक्ट केली, या कॅटेगरीला ईडब्ल्यूएस नसतं मित्रांनो, तर ईडब्ल्यूएस इथं जे ऑप्शन आहे ते डिसेबल आहे, तिथे काही सिलेक्ट करण्याची गरज नाहीये. किंवा हे जे आपल्याला एससीबीसीचं जे सर्टिफिकेट आहे हे सुद्धा इथं ऑटोमॅटिकली डिसेबल आहे, कारण या कॅटेगरीला त्याची गरज पडत नाही किंवा ते सर्टिफिकेट यांचं नसतं. त्याच्यामुळे आपल्याला तुमच्या कॅटेगरीनुसार हे ऑप्शन एनेबल डिसेबल असतील ही गोष्ट लक्षात घ्या. जसं की इथं मी आता एससीबीसी करतो बघा, हे मी इथं सिलेक्ट केलं, त्यानंतर बघा हे जे खालचं ऑप्शन होतं हे ऑटोमॅटिकली इथं एनेबल झालेलं असणार आहे. ठीक आहे. म्हणजेच तुमच्या कॅटेगरीनुसार ते ऑप्शन एनेबल डिसेबल असणार आहे, ते तुम्ही व्यवस्थित जाणून घ्यायचं. बघा इथं हे ऑप्शन एनेबल झालंय. आता हे तुम्हाला त्याचा नंबर टाकायचा, त्यानंतर डेट टाकायची अशा प्रकारे. ठीक आहे. यानुसार तुम्हाला ही माहिती इथं भरत चालायची. आता ही कॅटेगरी तुम्ही जी पण सिलेक्ट करता, इथं विद्यार्थी कन्फ्युज असतात नक्की का हे ऑप्शन आलं नाही, तर कॅटेगरीनुसार हे ऑप्शन एनेबल डिसेबल असतं. काळजी करू नका, तुमच्या कॅटेगरीनुसार जे पण ऑप्शन एनेबल आहे तीच माहिती भरा. ठीक आहे. आता हे मायनॉरिटी कम्युनिटीमध्ये तुम्ही येतात का त्याच्याविषयी विचारले, येस नो तुम्ही सिलेक्ट करू शकता. त्यानंतर आपला इथं धर्म तुम्हाला सिलेक्ट करायचा, जो पण धर्म असेल ते तुम्ही इथं हिंदू, मुस्लिम, सिख, जे पण असेल ते तुम्ही सिलेक्ट करू शकता. इंडियन ऑलरेडी आहे. पुढे आपल्याला विचारले तुम्हाला डिसेबिलिटी आहे. ठीक आहे. अपंग वगैरे असेल तर तुम्ही ही माहिती इथं भरू शकता. असेल तर येस करा आणि त्यानंतर तुमची कॅटेगरी कोणती डिसेबिलिटीची ती कॅटेगरी ABCDE हे जे पण असेल ते तुम्ही सिलेक्ट करू शकता. त्यांच्यासाठी देखील आरक्षण आहे. नसेल तर नो वरती सिलेक्ट करा. ठीक आहे. त्यानंतर पुढे यायचंय. आता हे बघा ऑलरेडी हे जर म्हटलं तर हे ऑप्शन डिसेबल आहेत याच्यानुसार, तर इथे काहीच भरण्याची गरज नाही. तुमच्या कॅटेगरीनुसार जे पण ऑप्शन एनेबल असतील ते तुम्ही इथं सिलेक्ट करा. कारण इथं बघा हे जे डिसेबल पर्सन आहे त्यांच्यासाठी ही माहिती, तुम्हाला टायमिंग जास्त पाहिजे आहे का, कोणी लिहिण्यासाठी किंवा जे पण क्वेश्चन आहेत त्याच्यासाठी काही तुम्हाला एखादा वर्कर पाहिजे का त्याच्याविषयी माहिती आहे. ठीक आहे. तर हे त्यांच्यासाठी आहे. तुम्ही असेल तर येस करा आणि ही जी माहिती आहे ती तुम्ही व्यवस्थित बघा आणि तुमच्यानुसार येस नो इथं सिलेक्ट करा. ठीक आहे. त्यानंतर पुढे आल्यानंतर बघा तुम्हाला इथं विचारलंय की तुम्ही बीएमसी मध्ये ऑलरेडी काम करत आहात का, असेल तर येस करायचं, अदरवाईज नो वरती क्लिक करायचं. पुढे तुम्हाला इथं विचारले की तुम्ही महिला आरक्षणाअंतर्गत अर्ज भरत असाल आहे का, जर तुम्ही महिला असाल तर येस करा आणि त्या आरक्षणाअंतर्गत तुमच्या ज्या 30% जागा राखीव त्यांच्यासाठी तुम्ही अर्ज भरू शकतात. जर असेल तर येस करा महिला, अदरवाईज नो केलं तरी काय अडचण नाही. जर महिला आरक्षणाच्या ज्या जागा सेपरेट दिलेल्या असतात यामध्ये बघा कोणतीही जाहिरात ओपन केली तर महिलांसाठी 30% या जागा राखीव असतात मित्रांनो. याच्यासाठी तुम्ही अर्ज केला असेल तर तुमचं इथं सिलेक्शन होणार आहे. याच्यासाठी जर तुम्ही अर्ज केला तर तुमचं मेरिट जास्त महिलांच्या स्वरूपामध्येच लागतं मित्रांनो. तर तुम्ही महिला असाल तर येस करा, अदरवाईज तुम्ही जर मुलगा असाल तर तुम्ही नो करू शकता. ठीक आहे. तर बघा इथं मी नो सिलेक्ट करतो कारण इथं मेलचा अर्ज मी इथं भरत आहे. त्यानंतर इथं नॉन क्रिमिनल जे आहे सर्टिफिकेट आहे का त्याच्याविषयी विचारले, तर हे या कॅटेगरीला नसतं, ऑटोमॅटिकली हे ऑप्शन एनेबल डिसेबल आहे. तर ऑलरेडी हे डिसेबल आहेत कारण एसटी कॅटेगरीला हे नसतं. ठीक आहे. तुमच्या कॅटेगरीला असेल तर येस करायचं, त्याचा सर्टिफिकेटचा नंबर टाकायचा, इश्यू डेट टाकायची. ठीक आहे. याच प्रमाणामध्ये आपल्याला एससीबीसी जे सर्टिफिकेट असेल तर येस करायचं, त्याचा सर्टिफिकेटचा नंबर आणि डेट टाकायची. ठीक आहे. त्यानंतर आता बघा या कॅटेगरीनुसार इथं कॅटेगरी सर्टिफिकेट आहे का विचारलं, येस करायचं. सर्टिफिकेट नुसार आपल्याला जी पण सर्टिफिकेटचा नंबर आहे ते टाकायचं आणि जी पण डेट असेल, डे, मंथ, इयर या स्वरूपामध्ये तुम्हाला ही माहिती भरत चालायची. ठीक आहे. अशा स्वरूपामध्ये हे झाल्यानंतर इथे आपल्याला पुढे कास्ट व्हॅलिडिटी आहे का असं विचारले. तुमची कास्ट व्हॅलिडिटी म्हणजेच जे जात वैधता प्रमाणपत्र आहे ते असेल तर येस करायचं, त्याचा नंबर टाकायचा जो पण असेल तो. ठीक आहे. नसेल तर डायरेक्टली नो करा, काही अडचण नाही. कास्ट व्हॅलिडिटी कंपल्सरी नाहीये. ठीक आहे. त्यानंतर जे पण आपल्याला डेट आहे, इश्यू डेट, ती डेट तुम्हाला इथं भरायची आहे या स्वरूपामध्ये. ठीक आहे. आणि त्यानंतर पुढे आपल्याला विचारलंय ईडब्ल्यूएस विषयी माहिती, तर या कॅटेगरीसाठी हे नसतं, तर नो इथं ऑलरेडी इथं हाईड आहे. जर तुमच्या कॅटेगरीला असेल तर येस करायचं, सर्टिफिकेटचा नंबर आणि डेट टाकायची. त्यानंतर पुढे यायचं, पुढे आपल्याला खेळाडूविषयी माहिती इथं विचारले, तुम्ही असाल तर येस करा, त्यांच्यासाठी सुद्धा आरक्षण आहे. आणि त्यानंतर इथं आपल्याला कोणकोणत्या आपल्याला सर्टिफिकेट आहे आपल्याकडे, जे खेळाचे सर्टिफिकेट आहे त्याच्याविषयी माहिती इथे द्यायची. त्यानंतर सर्टिफिकेटचा नंबर आणि इश्यू डेट तुम्हाला टाकायचे. ठीक आहे. त्यानंतर पुढे आपल्याला एक्स सर्व्हिसमॅन विषयी माहिती विचारली, असेल तर येस करा, त्यानंतर अदरवाईज नो वरती क्लिक करा. त्यानंतर
त्यानंतर पुढे आपल्याला यायचंय. पुढे आपल्याला विचारले तुम्ही अनाथ आहात का, असेल तर येस करायचं, अदरवाईज नो वरती क्लिक करायचं. अनाथांसाठी सुद्धा काही पदांसाठी आरक्षण आहे, तर हे तुम्हाला येस करायचं. त्यानंतर इथं आपल्याला सिलेक्ट करण्यासाठी ऑप्शन आहे सर्टिफिकेटचा नंबर द्यायचा आणि डेट द्यायची. ठीक आहे, नसेल तर नो वरती तुम्हाला क्लिक करायचं. ठीक आहे, त्यानंतर पुढे यायचं डोमासाईल इन महाराष्ट्र. महाराष्ट्राचं आपलं डोमासाईल आहे का, येस करायचं सर्वांनी. डोमासाईल सर्टिफिकेट जे आहे त्याचा नंबर टाकायचा आणि त्यानंतर डोमासाईल सर्टिफिकेट तुम्ही कधी काढलेलं आहे, डे मंथ इयर या स्वरूपामध्ये डोमासाईल सर्टिफिकेटची तुम्हाला इथं माहिती भरायची आहे. त्यानंतर पुढे बघा, पुढे आपल्याला प्रोजेक्ट अपडेटेड विचारले मित्रांनो. जर तुम्ही प्रकल्पग्रस्त असाल तर येस करायचं, अदरवाईज नो. त्यानंतर भूकंपग्रस्त आहात का असं आपल्याला विचारलंय, येस नो इथे तुम्ही सिलेक्ट करू शकता. त्यानंतर अंशकालीन पदवीधर आहात का, ठीक आहे, तर यामध्ये असेल तर येस करायचं, अदरवाईज नो वरती क्लिक करायचं. त्यानंतर आपल्याला फ्रीडम फायटर आहात का असं विचारलंय, तर यामध्ये असेल तर येस करायचं, अदरवाईज नो वरती क्लिक करायचं. ठीक आहे, त्यानंतर पुढे बघा आपल्याला विचारलंय विवाहित महिलांच्या बाबतीत त्यांचे जे लग्नापूर्वीचं नाव आहे, विवाहापूर्वीचे नाव ते इथं टाकायचं. ठीक आहे, महिलांसाठीच आहे फक्त. ऑलरेडी इथं आपण इथं लग्नापूर्वीचं नाव टाकू शकता, नावात बदल झालेला असतं, त्याच्यामुळे हे तुम्हाला एक्स्ट्रा ऑप्शन दिलेले आहेत. तुम्ही इथं टाकू शकता, अदरवाईज मेल कॅन्डिडेट असेल तर इथं काहीच माहिती नाही टाकली तरी चालेल. त्यानंतर एक्झाम सेंटर आपल्याला 2 निवडायचे, तर जे पण एक्झाम सेंटर तुम्हाला जवळचं वाटेल ते तुम्ही एक्झाम सेंटर तुमच्यानुसार इथं तुम्ही निवडू शकता. ठीक आहे, त्यानंतर इथं आपल्याला डेट ऑफ बर्थ टाकायची, जी पण आपले डेट ऑफ बर्थ ती तुम्ही इथं अशा प्रकारचे डे मंथ इयर या स्वरूपामध्ये टाकू शकता. त्यानंतर पुढे आपल्याला मेल फिमेल इथे सिलेक्ट करण्यासाठी ऑप्शन आलेले आहे. त्यानंतर पुढे आपल्याला विचारले तुम्ही जुळे भावंड आहात का, असेल तर येस करायचं, अदरवाईज नो वरती क्लिक करायचं. असेल तर येस करायचं आणि जुळ्या भावंडाचं इथं नाव टाकायचं, तो मेल आहे का फिमेल आहे ते तुम्हाला भरायचं. ठीक आहे, जुळ्या भावंडाविषयी इथं माहिती विचारली. जर जुळे भावंड नसेल तुम्ही स्वतः, ठीक आहे, तर नो वरती क्लिक करायचं. ठीक आहे, त्यानंतर पुढे आपल्याला मॅरिटल स्टेटस विचारले, मॅरिड अनमॅरिड जे पण असेल ते तुम्ही इथं सिलेक्ट करायचंय. मॅरिड असेल तर तुम्हाला इथं आपल्याला त्यांचं नाव टाकायचं ज्यांच्यासोबत लग्न झालेलं त्यांचं. ठीक आहे, तर अशा प्रकारचं हे ऑप्शन आहे. अनमॅरिड केलं त्यानंतर इथं आपल्याला काय करायचंय, आपल्या वडिलांचं नाव टाकायचं, इथं आईचं नाव टाकायचंय. त्यानंतर इथे ऍड्रेस टाकायचा आहे. ऍड्रेस तुम्हाला सर्व ऍड्रेस व्यवस्थित टाकायचं, जसा आधार कार्ड वरती पूर्ण ऍड्रेस असतो तसा. ठीक आहे, इथं पूर्ण ऍड्रेस द्यायचा, इथं गावाचं नाव तालुक्याचं नाव टाकू शकता. त्यानंतर इथं खाली डायरेक्टली इथं मध्ये टाकलं नाही तरी काय अडचण नाही, इथं जिल्ह्याचं नाव टाकायचं आणि त्यानंतर इथं डायरेक्टली आपल्याला राज्य इथं सिलेक्ट करायचं. ठीक आहे, आपलं महाराष्ट्र राज्य. त्यानंतर इथं पिनकोड जो पण असेल तुमच्या ऍड्रेसचा, तो पिनकोड तुम्ही तुमच्यानुसार अशा प्रकारे इथं टाकू शकता. ठीक आहे, आता वरती जो ऍड्रेस दिलेला आहे तोच तुमचा परमनंट ऍड्रेस असेल, म्हणजे इथे सध्याचा राहण्याचा पत्ता टाकायचा आणि खाली आपल्याला परमनंट ऍड्रेस म्हणजेच कायमस्वरूपी राहण्याचा पत्ता टाकायचा आहे. दोन्ही ऍड्रेस जर सारखेच असेल तर वरतीच फक्त ऍड्रेस टाका आणि खाली डायरेक्टली तुम्हाला इथे टिक लावायचं आहे. वरती जो ऍड्रेस टाकलेला असतो तो ऑटोमॅटिकली कॉपी पेस्ट इथं खाली होऊन जातो. ठीक आहे, त्यानंतर इथे जीएसटी आपल्याला याच्याविषयी इथं माहिती विचारलेली आहे, तुमचं जीएसटी कोणत्यावरती, तर परमनंट ऍड्रेस तुम्ही इथे सिलेक्ट करणार. ठीक आहे, तुम्ही इथे हे सिलेक्ट केलं तर ऑलरेडी हे ऑप्शन इथून डिसेबल होऊन जाईल किंवा ऑटोमॅटिकली हे ऑप्शन इथं तुम्हाला सिलेक्ट करण्यासाठी येणार नाही, काही काळजी करू नका. जर तुम्ही वेगवेगळे ऍड्रेस टाकला तर तुम्हाला हे ऑप्शन इथं भरायचे. ठीक आहे, अदरवाईज जर तुम्ही इथं सेम केलं तर हे ऑटोमॅटिकली इथं सेम असणार आहे, याच्यामध्ये काय बदल नाही. तुमची फी किती असणार आहे, एक्झाम फी तुम्हाला किती भरावी लागणार आहे याच्याविषयी माहिती इथं दिली. त्यानंतर इथे व्हॅलिडेट युअर डिटेल्स ऑप्शन आहे, इथे क्लिक करायचं. सर्वप्रथम काही चुकी असेल तर तुम्हाला इथं रेड कलर मध्ये तुम्हाला ती चुकी इथं दिसून येईल, तिथं सुधार करा आणि बरोबर असेल तर व्हॅलिडेट सक्सेसफुली होऊन जाईल आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर बघा, त्यानंतर अशा प्रकारचं पुढील पेज तुमच्याकडे इथे येऊन जाणार आहे. इथे आपल्याला एज्युकेशनल इन्फॉर्मेशन टाकायची आणि बाकीची काय माहिती तुम्हाला इथं भरायची आहे. तर यामध्ये बघा, सर्वप्रथम जर म्हटलं तर 10वीची माहिती इथं भरायची आहे. तर सर्वप्रथम 10वीची जर माहिती म्हटलं तर इथे सर्वप्रथम बोर्डाचं नाव टाकायचं. ठीक आहे, त्यानंतर इथे तुम्हाला इथं सब्जेक्ट निवडायचंय. इथे तुम्ही डायरेक्टली तुमचे 10वीचे जे पण सब्जेक्ट असतील ते तुम्ही इथे टाकू शकता. पासिंग डेट तुम्हाला इथे टाकायची. आता पासिंग डेट काही विद्यार्थ्यांना माहित नसतं कुठं असते, तर बघा पासिंग डेट ही तुमच्या जे 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट आहे. ठीक आहे, बोर्ड सर्टिफिकेट प्रमाणपत्र आपण ज्याला म्हणतो, मार्कशीट नव्हे प्रमाणपत्र. ठीक आहे, 10वीच्या बोर्ड सर्टिफिकेट वरती तुम्हाला एका कोपऱ्यामध्ये खालच्या कोपऱ्यामध्ये पासिंग डेट दिलेली असते. ही पासिंग डेट तुमच्या 12वीच्या सर्टिफिकेट वरती सुद्धा बोर्ड सर्टिफिकेट वरती देखील दिलेली असते, तिथून तुम्ही ही डेट मिळवू शकता. ठीक आहे, ती पासिंग डेट तुम्हाला इथे टाकायची. त्यानंतर मार्क म्हणजेच पर्सेंटेज किती ते टाकायचे आणि ग्रेड तुम्हाला फर्स्ट क्लास सेकंड क्लास हे तुम्हाला सिलेक्ट करायचे, जे की दिलेलं असतं. ठीक आहे, जर 70 पेक्षा आपल्याला 65 किंवा 60 पेक्षा जास्त मार्क असतील तर फर्स्ट क्लास मध्ये तुम्ही भरू शकता, अदरवाईज तुम्ही सेकंड क्लास इथं सिलेक्ट करू शकता. या स्वरूपामध्ये तुम्हाला इथं भरायचंय. त्यानंतर डिप्लोमा झाला असेल तर डिप्लोमाची माहिती इथे द्यायची. त्यानंतर डायरेक्टली 12वी झाला असेल तर 12वीची माहिती द्यायची. तुमचं डायरेक्टली ग्रॅज्युएशन झालं असेल तर ग्रॅज्युएशनची माहिती इथं द्यायची. ठीक आहे, अशा स्वरूपामध्ये ही माहिती भरायची. पासिंग डेट, मार्क किती पर्सेंटेज ते टाकायचे आणि ग्रेड तुम्हाला क्लास वगैरे इथे सिलेक्ट करायचे. त्यानंतर इथे तुम्हाला तुमचं याच्यानुसार वाचायची संपूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे. तर हे तुम्हाला सर्टिफिकेट कुठून भेटले, कोणत्या बोर्डातून भेटले याच्याविषयी तुम्हाला माहिती विचारली. महाराष्ट्रातून भेटले असेल तर येस करायचं. त्यानंतर याचप्रमाणे तुम्हाला ही माहिती विचारली की 100
मार्क होते की नाही, अशा प्रकारे तुम्हाला त्या जे प्रत्येक दहावीच्या माहितीनुसार म्हणजेच दहावीच्या जे आपले सब्जेक्ट आहे त्याच्यानुसार 100 मार्काचा तुम्हाला पेपर होता का याच्याविषयी माहिती विचारली. येस नो तुम्हाला इथे सिलेक्ट करायचंय. त्यानंतर हीच माहिती तुम्हाला या स्वरूपामध्ये विचारली, ती तुम्हाला वाचायची आणि त्यानंतर येस नो इथे तुम्हाला सिलेक्ट करायचंय. त्यानंतर तुम्हाला कोणकोणत्या लँग्वेज येतात ते तुम्हाला इथं भरायचे. ठीक आहे, जसं की मराठी, हिंदी, इंग्लिश. जसं की आता मराठी ऑलरेडी आहे, त्यानंतर हिंदी येत असेल तर अजून हिंदी देखील तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. मराठी जसं की वाचता येते, लिहिता येते आणि बोलता येते, तर तुम्ही इथं अशा प्रकारे इथे ते सिलेक्ट करणार. ठीक आहे, तर अशा प्रकारे तुम्हाला अजून दुसरी लँग्वेजेस येत असेल तर तुम्ही इथे टाकू शकता. जसं की हिंदी मी टाकलेले, लिहिता येते, वाचता येते आणि बोलता येते. तर या स्वरूपामध्ये नसेल येत तर तुम्हाला इथे ते टिक करायचं नाही, काही अडचण नाही. ठीक आहे, त्यानंतर इथे तुम्हाला ते विचारलंय. त्यानंतर आपल्याला अजून इथे एक ऑप्शन विचारलेलं आहे. इथे आपल्याला काय म्हटलंय, तुमच्या विरोधात कुठं पोलीस केस झाली असेल, आपल्याला इथे त्याच्याविषयी माहिती विचारली, केस वगैरे चालू असेल, FIR वगैरे झाली असेल. ठीक आहे, तर काय खटला वगैरे असेल तुमच्या विरोधात, ठीक आहे, पोलीस स्टेशन मध्ये, तर त्याच्याविषयी माहिती विचारली असेल तर येस करायचं. अदरवाईज नो वरती क्लिक करून इथे व्हॅलिडेट युअर डिटेल्स ऑप्शन आहे, इथे आपल्याला क्लिक करायचं. ओकेचं ऑप्शन आहे, ओके वरती क्लिक करून सेव्ह अँड नेक्स्ट वरती आता आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा संपूर्ण ऍप्लिकेशन फॉर्म तुमच्याकडे अशा प्रकारचा तुमचा इथं दिसून येणार आहे. इथं वरती घ्यायचंय, सविस्तर माहिती बरोबर आहे की नाही ते तुम्हाला चेक करायचंय आणि डायरेक्टली खाली यायचे. खाली आल्यानंतर इथं सिग्नेचर वगैरे व्हेरीफाय करायची. त्यानंतर इथं आय अग्रीचं ऑप्शन आहे, इथे आपल्याला क्लिक करून कम्प्लीट रजिस्ट्रेशनचं ऑप्शन आहे, इथे आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथं कम्प्लीट एकदा केल्यानंतर तुम्ही ही माहिती इथं एडिट करू शकत नाही, अशा प्रकारची माहिती आलेली आहे. जर तुम्ही कन्फर्म असाल इथं सबमिट करण्यासाठी तर ओकेचं ऑप्शन आहे, ओके वरती क्लिक करून इथं शुअर टू कंटिन्यूचं ऑप्शन आहे, इथे आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर पुढे बघा, पुढे आपल्याला काय माहिती विचारलेली आहे, इथं लेफ्ट हँड थंब इम्प्रेशन अपलोड करायचंय. ठीक आहे, इथे चूज फाईलचं ऑप्शन आहे, इथे क्लिक करून ते अपलोड करून घ्यायचं आणि इथे हँड रायटन डिस्क्लेरेशन तुम्हाला अपलोड करायचंय. हे तुम्हाला या PDF मध्ये बघण्यासाठी भेटेल. ठीक आहे, तर हे तुम्हाला जे आहे तुम्ही डायरेक्टली सर्च करू शकता, नाही तर ऑलरेडी आपण बाकीच्या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे. ठीक आहे, तर तिथून तुम्ही हे हँड रायटन डिस्क्लेरेशन डाउनलोड करू शकता किंवा इथे देखील तुम्हाला या PDF मध्ये भेटून जाईल. ते फक्त तुम्हाला कोऱ्या पेजवरती लिहायचंय, लिहून झाल्यानंतर तुम्हाला फक्त ते अपलोड करायचं असतं. ठीक आहे, इथं लिहायचंय आणि त्यानंतर ते अपलोड करायचं. इथं आपल्याला काही गाईडलाईन्स वगैरे दिलेले आहेत, ते तुम्ही इथं वाचू शकता. संपूर्ण माहिती इथं तशी दिलेली आहे. जर तुम्हाला समजलं नाही नक्की ते डिस्क्लेरेशन कोणतं आहे तर ते देखील मी तुम्हाला एकदा दाखवून घेतो कोणतं अपलोड करायचं आहे. तर बघा, इथे आपल्याला हँड रायटन डिस्क्लेरेशनची साईज वगैरे दिलेली आहे, त्याच्याविषयी तुम्हाला माहिती दिलेली आहे. ठीक आहे, तर बघा इथे आपल्याला काय म्हटलेलं आहे, कॅपिटल लेटर मध्ये ती माहिती भरायची आणि बाकी इथं आहे की बघूया. तर इथं दिलेले नाहीये, काही अडचण नाही. तुम्हाला कोणतं इथं अपलोड करायचंय याच्याविषयी थोडक्यात माहिती देतो आता. तर बघा, त्यासाठी हे जे होम पेज आहे मी इथं ओपन केलं. त्यानंतर हाऊ टू अप्लायचं ऑप्शन आहे, इथे आपण क्लिक करून हे PDF डाउनलोड करू शकता. या PDF मध्ये तुम्हाला हँड रायटन डिस्क्लेरेशन बघण्यासाठी भेटून जाईल. इथे बघा हे दिलेलं आहे, तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. एक कोरं पेज घ्यायचंय मित्रांनो, त्याच्यावरती तुम्हाला एवढं टाकायचंय. इथं आय झाल्यानंतर इथं स्वतःचं पूर्ण नाव टाकायचंय आणि त्यानंतर ॲज इट इज हे तुम्हाला लिहायचंय तुमच्या अक्षरामध्ये आणि त्यानंतर त्याचा फोटो काढून तुम्हाला तो अपलोड करायचा असतो. ठीक आहे, हे झालं हँड रायटन डिस्क्लेरेशन आणि त्यासोबतच थंब इम्प्रेशन. इथे थंब इम्प्रेशन म्हणजेच आपल्या अंगठ्याचा ठसा घ्यायचा कोऱ्या पेजवरती, त्याचा फोटो काढायचा आणि तो अपलोड करायचा. आणि इथं आपण जे लिहितो, जे हँड रायटन डिस्क्लेरेशन आहे त्याचा तुम्हाला फोटो काढायचा आणि तो अपलोड करायचा कॅप्चर टाकून. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट वरती क्लिक करायचं. तर पटकन मी अपलोड करून घेतो. तर बघा, दोन्ही अपलोड करून झाल्यानंतर कॅप्चर टाकलेला आहे आणि सेव्ह अँड नेक्स्ट वरती आता मी क्लिक करत आहे. त्यानंतर अशा प्रकारचं येईल. ओके वरती मी आता क्लिक करत आहे. त्यानंतर पुढील पेज आता डायरेक्टली पेमेंटचं ओपन होऊन येईल. तर बघा, हे पेज आपल्याकडे आलेलं आहे. टोटल पेमेंट आपल्याला इथं दिसणार आहे. ठीक आहे, आता पुन्हा आपल्याला इथं कॅप्चा टाकायचा. कॅप्चा टाकून झाल्यानंतर फक्त आता आपल्याला पेमेंट करायचं असतं आणि पेमेंट झाल्यानंतर फक्त ऍप्लिकेशनची प्रिंट घ्यायची असते. तर बघा, इथं हा कॅप्चा टाकून इथे सबमिट वरती आता क्लिक करत आहे. त्यानंतर ऑनलाईन कोणत्याही मार्गाने तुम्ही इथं पेमेंट करू शकता. भरपूर ऑप्शन तुम्हाला इथं दिलेले आहेत. बघा, अशा प्रकारचं पेमेंटचं पेज इथं ओपन होऊन येतं. एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही पेमेंट करत असतात तेव्हा जे पेज आहे किंवा जे ब्राउझर आहे ते ओपनच असू द्या, कोणत्या प्रकारचं बॅक बटन दाबायचं नाही, होम बटन दाबायचं नाही किंवा ते ब्राउझर कट करायचं नाही. तुमचं पेमेंट काही वेळेस काय होतं, कट होऊन जातं आणि त्यानंतर ऍप्लिकेशनला पुन्हा पेमेंट करण्यासाठी दाखवतं. त्याच्या वेळेस तुम्हाला काय करायचंय, पेमेंटच्या वेळेस कोणाचाही कॉल आला तरी कॉल रिसीव्ह करायचा नाही किंवा जे पेज आहे ते बॅक बटन दाबायचं नाही, होम पेज वरती जायचं नाही.
पेमेंट केल्यानंतरच तुम्हाला या ज्या प्रक्रिया आहेत त्या करायच्या. तर पेमेंट करते वेळेस 1 ते 2 मिनिटं पेमेंटचं जे पेज आहे पूर्ण प्रक्रिया होईपर्यंत कोणत्या प्रकारचं तुम्हाला दुसरं पेज ओपन करायचं नाहीये. ठीक आहे. तर इथं भरपूर ऑप्शन आहे. डेबिट कार्ड, इंटरनेट बँकिंग, वॉलेट, QR कोड, UPI अशा प्रकारचे भरपूर ऑप्शन आहेत. तुम्ही कोणताही मार्ग इथे सिलेक्ट करू शकता आणि मेक पेमेंटचं ऑप्शन आहे. इथे क्लिक करून डायरेक्टली पेमेंट इथं करून घेऊ शकता. पेमेंट झाल्यानंतर फक्त ॲप्लिकेशनची प्रिंट तुम्हाला घ्यावी लागते, जी की ऑलरेडी मी इथं सेव्ह करून घेतलेली आहे. आता पेमेंट झाल्यानंतर तुम्ही डायरेक्टली इथं लॉग इन होऊ शकता आणि लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला डायरेक्टली इथं ॲप्लिकेशनची जी प्रिंट आहे ती काढण्यासाठी ऑप्शन येऊन जाईल. इथं रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा, पासवर्ड टाकून कॅप्चा टाकून सबमिट वरती क्लिक केल्यानंतर फक्त तुम्हाला ॲप्लिकेशनची प्रिंट जी आहे ती डाउनलोड करण्यासाठी ऑप्शन येऊन जाईल. ठीक आहे. तर एवढीच प्रक्रिया असणार आहे या पदासाठी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी. या व्यतिरिक्त तुमचे अजून काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला देखील सबस्क्राईब करा, जी बेल येते तिलाही क्लिक करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.